हॅपी संक्रांत। आज मी हौस अक्का फिरतोय गेवराईचा संक्रांत बाजार। पहा, गेवराईसारखा बाजार तर कुठलाच भरत नसेल। हे सुतार साहेब आमच्या गेवराईचे ज्येष्ठ नागरिक। हा बघा बाजार, हे बघा साड्यांच्या दुकान। अरे वा वा वा, काय मस्त साड्या लावलेल्या आहेत बघा। कोणती घ्यावी कोणती नाही असं वाटते। निघलोय आम्ही फिरायला। पहा, शेव, चिवडा, बोर, वालाच्या शेंगा, कारण आज भोगी आहे ना, मग सगळं आज भोगीचा बाजार आहे। भोगीची मिक्स भाजी असते ना, त्यामुळे हे सगळं विकायला येते। हे बघा, चिक्कू, वडापाव, केळी, नुसती गर्दी गर्दी झाली रे बाबा बायकांची। हे पहा, हे सगळे जनरल स्टोर लागले छोटे छोटे। हे पहा, हे छोटे छोटे गाडे, पानं, आईस्क्रीम, वडापाव, फुलांचे गजरे, वाव, हळदी कुंकू। बघितला का हा भैया? काय चाललं भैया? मस्त मजेत आहात ना? हे बघा, हे आमचे भैया हळदी कुंकू विकतात। ते पाठीमाग भेलपुरी सेंटर आहे, हा त्यांचा मुलगा। गेल्याच हौस अक्का तिकडं। चला भैया। हे बघा, असे गाड्यांमध्ये छोटे छोटे पिकअपमध्ये सुद्धा काही काही विकतात। साड्यांचं दुकान, चप्पलचं दुकान। पहा, इथं छोटंसं कसं जनरल स्टोर लागले, सेल लागलाय 10 रुपयाला वस्तू। बापरे, काय मस्त बाजार आहे बाबा। असं वाटतं ह्या बाजारातून हलूच नाही। आणि प्रत्येक सणाला आमच्याकडे असा बाजार भरतो बरं का। बांगड्यावाल्या मावशी, काय म्हणता मावशी? कसा आहे व्यवसाय बांगड्यांचा? भरपूर गिराईक झाला असेल, कारण हा सणच आहे स्त्रीचा। बांगडी, साडी, किती गरीब बाई असली तरी घेतेच। किती मस्त बांगड्या आहेत मावशींकडं, वा वा। चला आता आपण पुढं जातोय। आता अजून शोधूयात पुढं काय काय आहे। बघा, आता गजरे खूप महाग असतील बाबा गजरे आता, पण किती महाग असते तर लावतातच ना। हे बघा, हे छोटे छोटे स्टॉल लागलेले तिकडे पण। हे काय इकडे पण सगळे दुकान लागलेत हळदी कुंकांचे। ते सोनाराचं दुकान। या नक्की आमच्या गेवराईच्या बाजाराला भेट द्यायला। हे काय घेऊन चाललेत काका? हां, तिळगुळ आहेत वाटतं। हां, हे बघा, तिळगुळ, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला काका। अच्छा, आता ही आमची छोटीची मुकली बसली आहे गाजर ओंबे घेऊन। हे अरे, माझी मैत्रीण आहे ती, तिनं मला पाहिलंच नाही। बघा 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 बघा, तिने पाहिलंच नाही मला। आता इकडे पण आहेत हे बाई, ह्याला खण म्हणतात। हे सवाष्णींना वौसायला लागतं संक्रांतीच्या दिवशी। ह्याच्याशिवाय ताटच अपुरं असतं पूजेचं। रांगोळी, वावा, काय मस्त कलर आहेत बाबा रांगोळींचे। बघा, फारच मोठं मार्केट आहे बाबा आमचं। या तुम्ही कधीतरी नक्की भेट द्या। आता काय आहे पुढं? हौस अक्का नुसत्या फिरतायत, काही घेतात का नाही काय माहिती, नुसतं माझ्या मागं मागं फिरतायत। टाळ, बोरं, गाजरं, वाणाचं सामान, हळदी कुंकू। अरे भेटले ना माझी फ्रेंड। हाय प्रीतीताई, हाय काकडेताई, ह्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत। भेटल्याच। आता ह्या घेत आहेत वाणाचं सामान। वाणाचं म्हणजे हळदी कुंकू देऊन स्त्रियांना काहीतरी भेटवस्तू द्यायची असती।
तर त्याचं ते चाललंय त्यांचं, काय घ्यायचं काय नाही. त्यांना 5-10 डझन घ्यायचं असेल, हळदी कुंकू असतं ना संक्रांतीचं, करतायत भाव. द्या दादा त्यांना हिशोबानं द्या. अरे दे की दादा, प्रीती त्यांना हिशोबानं. चाललाय त्यांचा भाव. घेतलं काकडी त्यांनी घेतलं. हे लागतं सवाष्णींना, हळदी कुंकू देऊन द्यायला लागतं. महिलांचा सण आहे बाबा, सगळं लागते. साडी चोळी बांगडी जोडवे. कोणी कोणी सोनं पण खरेदी करतं. ते काय सोनाच्या दुकानात ते भरपूर गर्दी आहे. कोणी जोडवे घेतात नवीन, मंगळसूत्र घेतात नवीन. चला ताई, प्रीती ताई, झाली तुमची खरेदी आता. चला निघूयात, बाय बाय. आता हे भेटले आपल्याला गोपाळ वस्तीवरचे दादा, ते पण आलेत घेऊन बायकोला. बायको तिकडे साडीच्या दुकानात बसली आहे त्यांची, आणि ते तिकडे फिरतायत. त्यांनी हे इकडे सामान घेत आहेत, खानाचं सामान घेत आहेत. ते त्यांची बायको साडी घेतीये. हे आमची भाजीवाल्या मावशी आमच्या शेजारी असतात. बघा बघा कशा वाजवतात, आहे का डान्स करायचा का मावशी? डान्स करायची मावशी नेहमी अशीच असती, नथ बीत घालून. 12 महिने नथ घालती मावशी. हे गजरे. आणि हे आपलं बेंटेक्सचं दुकान दागिन्यांचं. बघितलं का किती रोषणाई आहे इकडं. हे आमचा भैया दुधावाला, ह्याच्याकडूनच रोज दूध घेते मी. देतो बिचारा आपल्याला छान दूध. खेड्याहून येतो बिचारा, दररोज येतो. सकाळी पण येतो, रात्री पण येतो. मी ह्याच्याकडूनच दूध घेते. आता चला, लय उशीर झालाय, लय फिरलोत. संक्रांतीचा बाजार. आता आलोय आम्ही आमच्या घराजवळ. हे बघा, आता इथं आमचं घर आहे समोरच. हे बाई आमचे फुलावाले मामा. आमच्या दारात दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे, आणि तिथं त्यांचं मामांचं फुलाचं दुकान असतं. या मामांचं दुकान 12 महिने असतं मंदिराच्या दारात. इकडे हे आमचं घर समोर. हे बघा, हा चौक आहे मेन. बघितलं का, या चौकात आमचं घर आहे. हे बघा, हे आमचं मावशी, फुटाण्यावाल्या मावशी. यांनी पण तिळगुळाची छान छान पॅकेट करून आणलेत. सुट्टे पण आणलेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय मामा बघते तिकडं, त्यांना वाटते माझं शूटिंग निघतंय का नाही. काढलंय मामा, काढलं. चला समोरून अजून एकदा येते. हां घ्या. ते आमचं घर वरती. ही आमची वेस. लय गर्दी तिथं, पार लगे जाम होतंय बाबा हा रस्ता गाड्या मोटरांनी सुद्धा. एवढे ह्या इथून 100 पावलावरच घर आहे माझं. 100 पण नसतील, 25 पावलं. पण तिथून तितक्यात जायलाच कधी कधी असा सण असला की अर्धा तास लागतो. हे आमचं दक्षिणमुखी बजरंगबली. बजरंगबली की जय. आणि हे बाहेरचे लोक आलेले आहेत, बिचारे राजस्थानहून आलेत. हे बघा बांगड्या किती सुंदर आहेत. असले गाडी लागलेत आमच्याकडं बांगड्याचे सुंदर सुंदर. चला आता मी गेट उघडते आणि घरात जाते. बाय बाय.